इथं आहे मी आत्ता, इथं आहे आणि तुम्हाला नेणार आहे इथं डोंगरावर टॉपला. इकडं पिरंगुट, हे पिरंगुट आहे आणि इकडं बघ डेन्स फॉरेस्ट एकदम. ह्यापेक्षा डेन्स होतं, आता कमी झालं आहे, नाही तर खूप डेन्सिटी होती ह्याच्यात. इकडं शेती आहेत, वर पलीकडं भुगाव वगैरे लागतं. जब्बर आहे यार लोकेशन. एक नंबर. अरे डोके उडी मारतो काय डोंगरावरून? ऊन पडलं भाई. खाली कॉलेज आहे, ती मुळा मोठा नदी वाहती. प्यायचो नाही का कॉलेजच्या टायमिंगला. कॉलेजला होतो ना आम्ही, म्हणजे जेव्हा आमच्याकडं 10वी पर्यंत गाड्याच नव्हत्या. 10वीच्या नंतरच आमच्याकडे गाड्या आल्या. 11वी तेव्हा जेव्हा गाड्या आल्या ना, तेव्हा मग आम्ही इथे यायचो. असं जेव्हा आमच्याकडे गाड्या आल्या मग आम्ही इकडे यायचो. आम्ही पण इथं गाड्या वगैरे फिरवायचो, टू व्हीलर. पण आमच्याकडे टू व्हीलर होती, टू व्हीलरच फिरवायचो. जाम फिरवायचो घर घर घर. आमच्यात एक शूटर होता, ते गाडी फिरवायची पलीकडं जाऊ होता. तिथं आम्ही गावात शाळा 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 दिसते का? शाळा दिसत नाहीये. कॉज ऑफ दिस, ह्याच्यामुळं खाली जायला लागलं. खाली जाऊन तुम्हाला दिसेल शाळा. इकडं आहे ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट. इथं मी व्हिडिओ काढतो. वर क्रेन दिसतं ह्या टाईप. हा इथं 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 त्या जागेवर मी बरोबर रील वगैरे काढायचो, आता पण काढतो. सिम्बॉयसिस कॉलेज आपण आलो शकतो. हा रोड रोडने आलोय आपण. हे आहे गाव. खूप सुंदर आहे, खूप आठवणी आहेत आमच्या इथल्या. सध्या भात लागवड चालू आहे सगळीकडे, दिसतात काही भात लावतात ते. अजून थोडं खाली गेलं ना, तिथं गणेश मंदिर आहे. आणि आमच्या मॅडम मला नाही का कितीला असताना बरं, 6वीला वगैरे असताना ना, नाते पुण्याला लय चालू लय वाटत नव्हती. बारीक होते लय वाटायचं. मी तर ब्लॉग साठी लय म्हणजे तिकडं सरळ ह्या साईडने गेलं ना, तिकडं मग मुळशी गाव. नाही मुळशी गाव नाही, म्हणजे मुळशी तालुका तिकडं चालू होतो. असं रोड दिसत नाही, सगळं तिकडचं शेत आहे. हा बरे हे बरे. त्या पुढं मग पौड वगैरे लागत, तस पुढं 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 गेलं. चला खाली तिथं, तिथून तुम्हाला दाखवतो अजून नाही का.
टाईमची गोष्ट आहे. एकेकाळी चालायचं म्हणलं की हो यायचं. आज कुठेही पळवा ठसत नसतो वाघ. एक तर चपली घालून आली आणि जरा बघून बिघून चालायला लागेल नाही का. साप बीप यायचा काचक्यात पायात डायरेक्टली इट पडल नाही. वडिलांनी एक जुनं गाणं ऐकायला लावलं मला. आता मी मजबूर झालोय ते गाणं ऐकल्याशिवाय ना मला चैनच पडा. ते गाणं आहे. गाणं काय पिक्चरच बघा मी तर म्हणतो पूर्ण पिक्चर आहे. रोटी कपडावर मकान लय भारी पिक्चर आहे. आणि त्यातलं ते गाणं आहे. मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगी. ते गाणं ऐका नाही फॅन झाले ना तर बोला. इथं बघा सिंहासन सारखं कसं ठेवलंय. दगड म्हणजे झालाय इथं आम्ही बहुतेक बसलेलो पण असल. काय सांगता येत नाही. तर बसून फोटो म्हणजे लक्षात नाही आता या आठवत नाही एवढं. कसं आहे या खुर्ची सारखं दगड. यो हे तसं टकलो की डायरेक्ट माझं स्वित्झर्लंडच होईल खाली. जपून चला जपून. मी जेव्हा अजिंक्य ताऱ्याला होतो ना. अजिंक्य तारा सातारा अजिंक्य तारा अजिंक्य तारा साताऱ्याला होतो अकॅडमीला. तर अकॅडमीचं नाव काही घेणार नाही मी. तर तिथं त्या अकॅडमीत पॅराचा नाही का माणूस होता ट्रेनर. पॅराचा कमांडो होता ट्रेनर. मग तो काय करायचा तो आम्हाला जवळपास डेलीच वाटतं. एक दिवसाड का डेलीच न्यायचा. अजिंक्य ताऱ्यावर न्यायचा. पळवत न्यायचा पळवत आणायचा. आणि मी नवीनच गेलो होतो नाही का. आता 5-6 दिवस झाले होते. माझ्याकडे ते शूज पण नव्हते नीट. माझ्याकडे ते लोफर शूज होते. लोफर शूज बघितलं ना लय मारायचे. पण मी नवीन होतो माझ्याकडे काय लक्ष. आम्ही शेवटच्या बॅच मध्ये कुठे घुसायचो. लक्ष मग नाही दिलं वाटतं माझं. ते मला चांगलं आठवतंय. फर्स्ट टाइम आहे ना लोफर घालून चढलो असेल. सोबतची पोरं म्हणत होती पाय बी मोडून घ्यायचंय का नाही का. पण तरी मी ना न सटकता पळून खाली आलो होतो बरोबर. आज मला त्याची आठवण आली डायरेक्ट. तिथं बाई सटकला ना डोक्यात मुंग्या आहेत झिंजिन्या डायरेक्ट. सटकायचा विषयच नाही ते. खाली वर लावली गाडी. त्या झाडाला ते हे लागायचे. तुम्हाला माहिती आहे का नाही असेल तुम्हाला राव माहिती आहे. तुम्ही हे एवढे ते का असं त्याला आपण हा पालावेला खायला घालायचो. गाडी पिठीत ठेवायचो. काय म्हणतात तुम्ही त्याला ते त्याचं मोरपंखी कलरचं असायचं. ते आत्ताच्या पोरांना माहित नाही दिसत बी नाही. आणि मी त्याला एक विकत घ्यायचो आम्ही. एक मोठा असायचा तो एक्सपेन्सिव्ह असायचा. ते अंडे विंडे द्यायचा. तर ते छोटं होतं. ते कुठं बी असं सापडायचं रँडम. ते दुसरावाला नव्हतं सापडत. त्याला मग मी विकत घ्यायचो. एकदा विकत घेतलं होतं. विकत घेतलं आणि त्याला मी विसरून आहे ना एका डब्यात एक डबा टाकलो नाही का. ते काडीपिटीत होतं. आणि काडीपिटी टाकली डब्यात. डबा टाकला दुसऱ्या ह्याच्यात. असं केले होते मी ना गुदमरून टांगड्यावर करून पडलं होतं ते. लय आम्ही लय खेळायचो ते. त्यांना इथं मानाला दोरी बांधून उडवायचो हवेत. ते नेटवालं एकरी ते नेटवालं पहिलीपासून ते 7वी पर्यंत. आणि तिकडं ते दुसरं सोलर बसवल्यात नाही हे हायस्कूल आहे 8वी ते 10वी. तर तिथे शिकलोय आम्ही. हे नव्हतं तेव्हा. हे बाकी सारे पुढे गेलो. गेट आहे. गेट पण नव्हतं तेव्हा. ते एक झाड होतं. बाकीचं पण काय नव्हतं. ते पण दिसतं एवढं. 7वी पर्यंत ना 1ली ते 7वी आमची 1ली ते 7वी शाळा चांगली होती. ह्याचं बांधकाम होतं नाही का पक्क बांधकाम होतं. पण 8वीच्या नंतर आहे ना पुढचं तर ते कौलाचं होतं. कौलाचं होतं आणि एकदम नाही का एकदम जुन्या पद्धतीचं लय वाईब यायची त्याच्यात खतरनाक.
आणि त्याच्यात बेंच वगैरे नाही का सगळं जुने लाकडी बेंच वगैरे. कितवीपर्यंत 5वी पर्यंत बेंच नव्हते, 5वीच्या पुढं बेंच. ते तिकडं सगळं जुनं आपलं पाऊस आला ना ते कौलं गाळायचे, पाणी बिणी यायचं. आम्ही असं चिटकून नाही का जवळ एका ह्याच्यात लाईनीत आणायचो, नाही तर जिथं गळते तिथनं लाईन तोडवायची. वाकडे तिकडं कसे बेंच नाही का बसायचो. तिथंच घाट पण होते मस्त असं. आणि खिडक्यांमधनं जोरात जर पाऊस आला ना, खिडक्या पण अडवू शकत नव्हते, एवढं जोरात आत पाणी यायचं. वरणातच पाणी पडायचंच. हे मंदिर आहे, रुक्मनाथाचं मंदिर आहे का. पाण्याची टाकी काही म्हणा पण आहे ना, झेडपी सारखे शाळा म्हणजे गावातल्या शाळांमध्ये जे शिकतो ना आपण, ते सिटीतल्या शाळांमध्ये नाही जमत. म्हणजे तसं नाही, वाईबच येत नाही तशी तिथं. आम्ही आता शिकलोय त्यामुळे आता तुम्हाला नाही का ज्याचं त्याचं. आम्हाला मॅडम वगैरे आम्हाला घेऊन यायचे. इथं मंदिर आहे खाली, अजून थोडं खाली जायला लागलं. तुम्हाला मंदिर पण दाखवतो, एवढं आलोय म्हटल्यावर अजून थोडंस. हे गणपतीचं मंदिर, हे पायऱ्या आहेत. मंदिर आहे. इथं बसायला जागा पण नाही. कसं आहे, मोबाईल आहे ना स्टँड आणाय पाहिजे होता मी ठेवायला. सगळ्यात जुन्या आठवणी म्हणजे ताशेच आले. परत जाऊन बसायचो शाळेत नाही तर. असं वाटत आईला उगं मोठा झालो नाही. लहानच बरे होते राव. त्यामुळे पोरांनो, शाळा शिकून घ्या रे, शाळा शिकून घ्या, शाळा शिकून घ्या. आणि शाळा शिकताना ना असं शाळा सोडू नका राव, मन लावून शिका. काय नका काही आहे ना, आपण शाळेतच जातो. शाळेचा अनुभव वेगळाच असतो. शाळा काही शिकवू शकते तुम्हाला जाणीव नाही. शाळेचे दिवस नाही विसरत. परिस्थिती कशी असली ना, शाळा शिका, शाळा सोडू नका. ज्या त्या वयात आहे ना नाही कळत, नंतर रिअलाइज होतं. आम्ही इथं खाली एक, नाही मी दाखवणार नाही तसं, खाली एक इथं शॉप होतं. तर तिथं मी गेमिंग खेळायला जायचो. ते नंतर 10वीच्या नंतर वाटतंय मला ते वाय सीटी म्हणून ते नवीन PC वर गेम आलते नाही का, तेव्हा मोबाईल तर काय नव्हतंच. ते वाय सीटी खेळायला मी इथं यायचो. किती 20 का 30 रुपये तास होतं. हा 10 का 20 रुपये तास होतं ते खेळायला. हे रोटमलनाथाचं मंदिर खूप सुंदर आहे. खाली हनुमान मंदिर आहे. खाली आम्ही हनुमान मंदिरात इथं आम्ही लहानपणी बॉल खेळायचो. ते सिंगलचा नाही तर ते स्पंजचा बॉल असायचा, नाहीतर काचांगडी बॉल बनवायचो आम्ही. कागद बिगद गुंडळून नाही का त्यात, त्या बॉलनी फुल ठोकायटो आतमध्ये एकदा एंटर झाला, कडी लावायचे. दे दनादन जेवणाच्या सुट्टीत. नाहीतर आम्हाला खेळायला सोडलं ना, आम्ही तसलं खेळायचो. नाही खेळायला आम्ही समोरच खेळायचो खेळायच्या सुट्टीत. पण जेवणाच्या सुट्टीत नाही तर सकाळी लवकर आलो ना, तो आमचा तमाशा व्हायचा तो. आम्ही जाळ करायचो आतमध्ये, फुल ठोकाठोकी सुट्टी नाही. आणि त्या अंगापंग तुम्हाला माहिती का, अंगापंग ते गोल रिंगण असतं, त्या रिंगणामध्ये थांबायचं. आणि बाहेर एकच माणूस राहणार. आणि बाकीचे सगळे आतमध्ये, ज्याला आत जागा भेटली तो थांबणार, ज्याला नाही भेटली तो बाहेर. मग त्या एकट्याने ना बाहेर एकेकाला ओढून त्याची साखळी बनवायची. आणि ते म्हणजे बाहेर एकेकाला ओढायचं. आणि तो जर आत गावला, म्हणजे तो जर एखाद्याला ओढताना जर तो सापडला, तो त्याला मध्ये घेतला तर त्याला फुल ठोकायचे. लय घाण ठोकायचे. तर आम्ही तर मोठे माझे मित्र होते त्यांच्यामध्येच असायचो. मला म्हणायचे ते मध्ये हो म्हणायचे, मध्ये हो म्हणायचे. ठोकतात पोरं. एकाच आहे ना होल फाटलं होतं. इथं आहे ना, इथं होल पडलं होतं त्याला. लय मार. लय मजा यायची फुटबॉल खेळायचो.
फुटबॉल आहे ना, फुटबॉल आणला होता. फुटबॉलचं काय झालं, फुटबॉल आहे ना खेळताना तिथं गेटचं आहे ना, ते हे असते ते वर, त्याच्यावर फुटबॉल पडला पडला आणि पंक्चर झाला फुटबॉल. पंक्चर झाल्यावर सर लय ओरडले आम्हाला. एक तर सरांनी दिलं तर ते स्टाफ मधलं होतं का त्यांनी आणलं होतं माहित नाही. पण ते पंक्चर झालं लय ओरडले. पोरांनी लगेच चालू केला त्याला असं धरायचे परत आता हा परत असं धरायचं हातात फुल ठोका ठोकी बदाबद पडायचं. लय घाण शॉट बसायचं त्याचा. लय मजा यायची राव. लय मिस करतोय ते दिवस. जायचंय गाडीवर सोडलेली, गाडी नाही नेली तर घरच्या आणतील. जाताना गेलो, येताना फाटली.